नमस्कार मित्रांनो, जिल्हांतर्गत शिक्षक बदल्या 2025 संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या सूचना असलेली महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, जिल्हांतर्गत शिक्षक बदल्या 2025 दिनांक 16 एप्रिल 2025 ला एक महत्त्वाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेली आहे आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या सूचना या निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। तर नमस्कार मित्रांनो, मी rajmeshram.marathishada.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे ऑनलाईन शिक्षक बदल्या जिल्हांतर्गत शिक्षक बदल्या 2025 दिनांक 16 एप्रिल 2025 व्हीसी मध्ये कोणत्या महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, जिल्हांतर्गत ऑनलाईन बदल्या जे आहे त्या अंतर्गत अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे। दिनांक 16/4/2025 ला 16 एप्रिलला एक महत्त्वाची व्हीसी वरिष्ठ स्तरावर झालेली आहे आणि त्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत। तर बघा, महत्त्वाच्या ज्या सूचना असणार आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरू करण्यासाठी बदली पोर्टलवर BEO लॉग इनवरून संच मान्यतानुसार मंजूर पदे, कार्यरत पदे व समानीकरणाची पदे अपडेट करणे हे एक महत्त्वाची सूचना असणार आहे। दुसरी असणार आहे कोणत्या संच मान्यतेनुसार बदली प्रक्रिया होणार आहे हे RDD कडून येणाऱ्या सूचनेनुसार निश्चित होणार आहे। त्यानंतर अवघड क्षेत्रात महिला शिक्षकांच्या बदल्या होणार नाही हे अत्यंत महत्त्वाच्या सूचना असणार आहे। मित्रांनो, हे अवघड जे क्षेत्र असणार आहे त्यामध्ये महिलांना देणार नाही आहे, महिलांच्या बदल्या त्यामध्ये होणार नाही आहे। त्यानंतर यापूर्वी संवर्ग 1 म्हणून बदली घेतली असल्यास त्यांना 3 वर्षेपर्यंत बदली मागता येणार नाही आहे। तर मित्रांनो, जे बांधव आपले संवर्ग 1 मध्ये येणार आहे त्यांना जर 3 वर्षे पूर्ण झालेली नसेल तर त्यांना बदली करता येणार नाही आहे। त्यानंतर नव्याने संवर्ग 1 मध्ये मोडत असल्यास त्यांचा सेवा कालावधीची अट नाही। जर नव्याने संवर्ग 1 मध्ये जर आलेले असेल तर त्यांना जो कालावधी असणार आहे सेवेचा त्याची अट लागू राहणार नाही। याचं पत्र 4-5 दिवसाचे पहिले आलेलं होतं। त्यानंतर जे शिक्षण सेवक संवर्ग 2 मध्ये येत असतील असे शिक्षण सेवक संवर्ग 2 म्हणून बदली मागू शकतात। इतर कोणत्याही संवर्गातून शिक्षण सेवकची बदली होणार नाही। तर मित्रांनो, जे आपले शिक्षक बांधव आहे, जे शिक्षण सेवक आहे त्यांच्याकरता ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। त्यांच्यापैकी जर कोणी संवर्ग 2 मध्ये येत असतील तरच त्यांना बदली करता येणार आहे। इतर कोणत्याही शिक्षण सेवकांना बदली करता येणार नाही आहे कोणत्याही संवर्गातून। त्यानंतरची महत्त्वाची सूचना असणार आहे बदली पोर्टलमध्ये जे 3 प्रकारच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहे त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहे। तर मित्रांनो, आत्ताच ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे आपल्या पोर्टलवर त्या अंतर्गत त्याचा जो तपशील असणार आहे तो असा असणार आहे। तर बघा, यामध्ये इलिजिबल लिस्ट जे आहे ते पहिला आलेली होती त्यामध्ये एकाच क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण सेवा व करंट शाळेत 5 वर्षे पूर्ण सेवा असे सर्व शिक्षक या पुढील वर्षी 30 जूनपर्यंत सेवानिवृत्त होण्याचा शिक्षकाचा समावेश नाही असे शिक्षकांना बदली मागायची असल्यास संवर्ग 1चा लाभ घेऊ शकतात। तर मित्रांनो बघा, इलिजिबल लिस्ट जे आहे त्यामध्ये एकाच क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण सेवा व करंट शाळेत 5 वर्षे पूर्ण असे सर्व शिक्षक जे असणार आहे यामध्ये ते येणार आहे ते बदलीसाठी पात्र असणार आहे। तर अत्यंत हे महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर बघा, एंटायटल लिस्ट जे आहे म्हणजे बदली अधिकार प्राप्त ते असणार आहे अवघड क्षेत्रात 3 वर्षे सेवा पूर्ण केलेले शिक्षक बदली अधिकार प्राप्त ते असणार आहे। आणि डिफिकल्ट एरिया लिस्ट जे आहे बदलीच्या शेवटच्या टप्प्यात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व शिक्षकाची यादी यात महिला शिक्षकांना वगळण्यात आलेले आहे। तर अत्यंत महत्त्वाच्या या 3 ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे मित्रांनो त्या पोर्टलवर, बदली पोर्टलवर, त्या अंतर्गत हा तपशील असणार आहे। तर मित्रांनो, 16 एप्रिल 2025 ला जी महत्त्वाची व्हीसी वरिष्ठ स्तरावर झालेली आहे त्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना ज्या देण्यात आलेल्या आहे त्या कोणत्या आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे। अत्यंत हे महत्त्वाचं असणार आहे। सर्व प्रक्रिया जी आहे ते लवकर सुरू होत आहे आणि यावर्षी बदल्या ज्या आहेत त्या निश्चितच होणार आहे आणि बहुतेक बांधवांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बदलीची प्रत्येक अपडेट देत आहोत। तर मित्रांनो, बदली संदर्भात आणखी समोर ज्या अपडेट येणार आहे त्या आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जर अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।